Dear students, today we learned the numerical which was asked in the NEET JEE exam. So that is the exam file here. All the numericals asked in the previous exams. So numerical number 54, a body of mass small m thrown up vertically with a velocity v1. Velocity, what is the velocity? v1. Reaches a maximum height h1 in time t1. Another body of mass 2m, मास इंडिपेंडंट आहे म्हणून प्रोजेक्टाईल मोशनमध्ये मासचा विचारच करायचा नाही, इग्नोर करायचा, सोडून द्यायचा. प्रोजेक्टेड विथ ए वेलॉसिटी v2 आणि हाईट तुम्हाला दिलेली असेल ती h2 आणि अँगल इथं थीटा किती दिलेला आहे? 90 डिग्री, थीटा 1 म्हणून. आणि इथं दिलेलं आहे तुम्हाला थीटा 2 जो असेल तो थीटा 2 तुम्हाला दिलेला नाही. आणि गिवनमध्ये काय दिलेलं आहे पहा बेटा, इथं t1 इज इक्वल टू 2 टाइम्स t2. हां, angle theta 2 with the horizontal. The second body reaches a maximum height h2 in t2 second and t1 is equal to 2 times t2. t1 is equal to 2 times t2. पहा बेटा, t1 is equal to 2 times t2. What is the value of t1? सांगा बरं मला काय येईल? t1 ची व्हॅल्यू 2 times u sin of theta 1 divided by g is equal to 2u sin of theta 2 divided by g. u कॉन्स्टंट आहे बेटा. मग इथं जे असेल, a body is projected vertically with a velocity v1, reaches a maximum height h1 in time t1 second. Another body of mass m 2m projected with a velocity v2 at an angle theta, म्हणजे पहिला अँगल 90 डिग्रीमध्ये आणि दुसरा जो अँगल आहे तो अँगल तुम्हाला किती दिलेला आहे? थीटा असा दिलेला आहे. The second body reaches a maximum height h2 in time t2 seconds. आणि if t1 is equal to 2 times t2, then the value of h1 by h2 is. What is h1? h1 by h2 is equal to 2 u1 square sin square theta 1 divided by 2g, इथं 2 नाही बेटा, आणि मग भागिले उलटून गुणिले 2g divided by u2 square sin square theta 2, u2 square sin square theta 2. हे 2g हे 2g कॅन्सल आणि मग इथं आलं u1 स्क्वेअर साईन 90 बेटा, वर्टिकली अपवर्ड म्हणजे 90 आणि साईन 90ची किंमत जी असेल साईन ऑफ 90चा स्क्वेअर डिवायडेड बाय u2 स्क्वेअर आणि साईन ऑफ साईन स्क्वेअर थीटा, साईन स्क्वेअर थीटा. हां, पहा बरं, आता इथं तुम्हाला जे दिलेलं आहे u1 आणि u2 अशा दोन वेलॉसिटीज आहेत. म्हणजे इथं तुम्हाला आता u1 u2 हे इक्वल टू जर घेतलात u1 स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा 1 90ची 1 आणि हे u2 स्क्वेअर इंटू साईन स्क्वेअर थीटा, राईट. हे असं सेपरेशन करतो मी. आता यामध्ये इथं u1 येईल. आता t1 इज इक्वल टू 2 टाइम्स t2, तर हे 2 आणि 2 कॅन्सल झाले बेटा. हे इथं g हे g कॅन्सल आणि मग u1 बाय u2
इज इक्वल टू साइन ऑफ थीटा 2 ची किंमत थीटा डिवायडेड बाय साइन थीटा 1 म्हणजे 90 आणि साइन 90 ची किंमत 1 म्हणजे साइन ऑफ थीटा आलं बेटा, साइन ऑफ थीटा. हे U1 बाय U2 ची आली. ठेवा बरं इथं U1 बाय U2 ची किंमत किती, साइन स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा. U1 बाय U2 ची किंमत आली साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. आणि इथलं हे जे 2 आहे हे इथं 2 राहिलं, म्हणजेच काय आलं U1 बाय U2 इज इक्वल टू 2. म्हणजे इथं जे आलं इंटू 2चा स्क्वेअर बेटा. साइन स्क्वेअर थीटा कॅन्सल. लक्षात आलं ना. U1 बाय U2 ची किंमत किती आली, 2 साइन थीटाचा स्क्वेअर म्हणजे 4. आणि मग इथं आपल्याला H1 बाय H2 इज इक्वल टू 4s/1. H1 बाय H2 इज इक्वल टू 4s/1. हा एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. म्हणजे T1 आणि T2च्या किमती दिलेल्या आहेत, तर इथं न विसरता हे 2 होतं बरं का वेगळं असं. तर याच्यावरून U1 बाय U2 ची किंमत काढा आणि ती H1 बाय H2च्या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवून टाकलात तर तुम्हाला काय होईल, हा न्यूमरिकल सॉल्व करता येईल बेटा. म्हणजे एक्झाममध्ये JEEला विचारलेला हा न्यूमरिकल आहे आणि प्रत्येकाने अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक 1-2 वेळेस ट्राय करायचा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते. हां, आता पुढचा न्यूमरिकल बेटा. एक्झाममध्ये एक्झाम फाईल जेव्हा आपण डिस्कस करतो त्यावेळेस थोडासा आपल्याला टिपिकल प्रॉब्लेमचा विचार करावा लागतो. ॲन ऑब्जेक्ट इज थ्रोन टुवर्ड्स अ टावर विच इज ॲट ए हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे किती दिलेलं आहे. आता ॲन ऑब्जेक्ट इज थ्रोन टुवर्ड्स ए टावर. आता इथं असं मी टावर घेतलं बेटा आणि तो ऑब्जेक्ट हे असा फेकलेला आहे आणि याची जी इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे 10 मीटर पर सेकंद. हा जो अँगल आहे तो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे हे तुम्हाला दिलेलं आहे 50 मीटर टावरपासून थ्रोन ज्या पोझिशनपासून केलेलं आहे. An object is thrown towards a tower which is at a horizontal distance of 50 meter. This is tower. This is ground. And this is the point of projection. इथून with the initial velocity u बरोबर आहे 10 मीटर पर सेकंद. And theta is equal to 30 degree, making an angle 30 degree with the horizontal. The object hits the tower at certain height, म्हणजे इथं ग्राउंडपासून सर्टन हाईटला, म्हणजे आता व्हर्टिकल डिस्टन्स आहे म्हणजे y म्हणू आपण, इथं हिट केलेलं आहे. कॅल्क्युलेट द हाईट फ्रॉम द बॉटम ऑफ द टावर वेअर द ऑब्जेक्ट हिट्स द ग्राउंड, जीची किंमत 10 घ्या म्हणजे. हां, सांगा आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपण. तर बेटा आपल्याला तुम्हाला इक्वेशन ऑफ पाथ ऑफ ए प्रोजेक्टाईलचा फॉर्म्युला माहीत आहे. y इज इक्वल टू ax मायनस bx². a म्हणजे टॅन ऑफ थीटा इंटू एक्स मायनस बीची किंमत काय, g डिवायडेड बाय 2u² cos स्क्वेअर थीटा इंटू x². आता हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जी आहे ती x आहे, अलॉंग x ॲक्सिस. किमती ठेवा, टॅन ऑफ 30 डिग्री इंटू x हे अँगल आहे 50 मायनस जीची किंमत 10
into 50 into 50 divided by 2 into u square 10 into 10 into cos square theta cos square 30 राईट. सबस्टिट्यूट करा, व्यवस्थित किमती ठेवला, कॅल्क्युलेशन केला, विदिन टाईममध्ये रिझल्ट पाहत आहे. हे tan of 30 1/√3 into 50 मायनस हे झिरो कॅन्सल झाले. आणि मग पुढे किती आलं पहा बेटा, 10 into 25 divided by 2 into sin 30 √3/2 √3/2 म्हणजे 3 divided by √3/2 स्क्वेअर आहे. म्हणजे हे इथं आलं, हे 2 कॅन्सल केलं आणि वर गेलं, ते भागिले उलटून गुणिले. तर काय येईल सांगा आता, y इज इक्वल टू 50 डिवाइड बाय √3 मायनस हे 2 वर गेलं, 25 दोने 50 आणि 10 500 डिवायडेड बाय 3. आता मी काय कॉमन काढतो बेटा, 50 डिवाइड बाय √3 कॉमन काढलं, 1 मायनस 10 डिवायडेड बाय √3. हे लक्षात आलं का? या 3ला काय लिहायचं, √3 into √3 असं लिहा, बरोबर आहे. आणि याला काय लिहा, 500ला 50 into 10 लिहा. आता इथं 50 बाय √3 हे कॉमन काढलं, 10 बाय √3 राहिलं. तर हा या न्यूमरिकलचा रिझल्ट हे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून प्रॉब्लेम समजून घ्यायचा, फिगर काढायची. एक्झाममधला प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय फास्ट येत नाही बेटा. आता नेक्स्ट न्यूमरिकल कोणता आहे पहा बरं. नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 56. प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड. तुम्हाला दिलेला आहे u इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड बाय मेकिंग ॲट एन अँगल theta is equal to 60 degree to the horizontal. After some time its velocity makes an angle हा θ1 आणि नंतर हा θ2 is equal to 30 degree to the horizontal. Its speed at that instant is हे u1 आणि तुम्हाला इथली स्पीड u2 काढायची. पहा आता तुम्हाला त्यासाठी मी फिगर इथं दिलेली आहे अशी. हे इनिशियल वेलॉसिटी, याचे 2 कॉम्पोनंट, एक असा कॉम्पोनंट आणि दुसरा असा कॉम्पोनंट. आणि नंतर इथं गेल्यानंतर हे u1 झालं, इथं असं आलं तर याची इनिशियल वेलॉसिटी u2, एक कॉम्पोनंट u cos θ2 इथं आणि u2 इथं u1 cos θ1. व्हर्टिकल कॉम्पोनंट चेंज होतात पण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हे कॉन्स्टंट असतात. म्हणून बेटा इथं u1 cos θ1 इज इक्वल टू u2 cos θ2. व्हर्टिकल कॉम्पोनंट सतत बदलतात पण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हे नेहमी कॉन्स्टंट असतात. आणि मग इथं आपल्याला आता u2 काढायचं आहे. u2 इज इक्वल टू u1 cos 60 डिवायडेड cos ऑफ 30. u1 ची किंमत 10, cos 60 हाफ डिवायडेड बाय cos 30 √3/2 and that is equal to here u2 is equal to 10 into 2 divided by √3 into 2, that is 10 divided by √3 is the result of this numerical. 10 divided by √3
इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम कन्सेप्ट ओरिएंटेड असतो. ह्याला U1 कॉस थिटा आणि U2 कॉस थिटा हे दोन्हीही कॉन्स्टंट असतात, म्हणून त्या दोन्हीला आपण इक्वेट करायचं बेटा. आणि इक्वेट केलात तर डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. हां, चला आता पुढचा न्यूमरिकल 57 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो पहा. अ बॉडी प्रोजेक्टेड ॲट एन अँगल विथ द हॉरिझॉन्टल हॅज ए रेंज. किती आहे रेंज? R इज इक्वल टू 300 मीटर. इफ द टाइम ऑफ फ्लाइट कॅपिटल T 6 सेकंद, then the horizontal component of velocity u cos theta हा काढायचा आहे बेटा. ux इज इक्वल टू u cos theta वर्कआउट करायचं आहे. हां, काय येईल सांगा बरं. बिलकुल साधा आणि सोपा फॉर्म्युला. कॅपिटल R इज इक्वल टू ux इंटू टी. पटकन रिकॉल झाला पाहिजे. फॉर्म्युला एक वेळेस रिकॉल झाला की न्यूमरिकल काहीच नाही. वाचल्या कळलं पाहिजे की याला कोणत्या फॉर्म्युल्यात टाकायचं आपल्याला. डाटा काय दिलेला आहे, दिलेला म्हणजे थिटा वगैरे काही दिला नाही, तर एकच फॉर्म्युला आहे ux, आणि ux इज इक्वल टू R डिवाइड बाय टी. आरची किंमत 300 अपॉन T6 अँड दॅट इज इक्वल टू किती आलं 50 मीटर. आणि ux इज इक्वल टू 50 मीटर पर सेकंद इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. या न्यूमरिकलचा रिझल्ट जो असतो तो किती आलेला आहे बेटा? 50 मीटर पर सेकंद. चला नेक्स्ट न्यूमरिकल. हां, इफ अ प्रोजेक्टाइल इज fired at an angle of theta is equal to 45 degree with the horizontal. 45 degree with the horizontal. Then the elevation, आता याला alpha, angle of elevation alpha of the projectile at its highest point as seen from the point of projection is, म्हणजे अल्फा काढायचा आहे बेटा. चला क्लिअर करून घ्या फिगर अगोदर. इथं जे असेल अ प्रोजेक्टाईल इज फायर. आता हा प्रोजेक्टाईल तुम्हाला असा फायर केलेला आहे. हे इनिशियल वेलॉसिटी आणि हा अँगल तुम्हाला दिलेला आहे 45 डिग्रीचा हॉरिझॉन्टल सिग्नल. आता इलिव्हेशन म्हणजे कुठून येणार? हे असं येणार, हे असं बेटा. हा तुम्हाला अल्फा काढायचा आहे. आणि मग हे जे असेल आता 45 डिग्री हाईट याची इथं असेल, आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स x म्हणजेच r/2. रेंज इथून इकडे अर्धी असते, हाफ रेंज. हां, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू थिटा नाही आहे, अल्फा. टॅन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजेसेंट. अपोजिट साइड h डिवाइडेड बाय x is equal to h divided by r/2 is equal to 2h divided by r. 2h divided by r हे tan ऑफ अल्फा. आणि मग आपल्याला रतन चोर आहे असा फॉर्म्युला तुम्हाला दिला होता. r tan theta is equal to 4h. r tan theta is equal to 4h. थीटा 45 दिलेला आहे, म्हणजे r इज इक्वल टू 4h. हां, आता ठेवून टाका इथं. टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू 2 इंटू h डिवायडेड बाय आरच्या ठिकाणी किती 4 टाइम्स h. एकच सिम्बॉल स्मॉल f वापरा. हे कॅन्सल, इथं येईल 1/2 इज इक्वल टू हाफ. टॅन ऑफ अल्फाची किंमत 1/2 असेल तर अल्फा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 1/2.
अल्फा इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ हाफ मीन्स 1/2. tan इन्व्हर्स ऑफ हाफ मीन्स 1/2. हा एक एक्झाममध्ये विचारलेला न्यूमरिकल आपण इथं कंप्लीट केला बेटा. आता त्यानंतर पुढे आता हा एक न्यूमरिकल पुढे तुम्हाला मी घेत आहे. याला थोडंसं बेसिक लागतं, ते मात्र तुम्हाला पुढे 12वीमध्ये शिकावं लागेल. आता मात्र इथं लक्षातच ठेवलं पाहिजे बेटा. काय म्हणलेलं आहे पहा, if a particle of mass m is projected with a velocity v making an angle theta 30 degree with the horizontal, then the magnitude of angular momentum L symbol. आता अँग्युलर मोमेंटमचा कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट 12वीमध्ये आहे. पुढच्या आर्टिकल म्हणजे पुढचा टॉपिक आपला रिजिड बॉडीमध्ये अँग्युलर मोमेंटम ऑफ द प्रोजेक्टाईल अबाउट द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन when the particle is at its maximum height. म्हणजे आता इथं थोडं फिगर काढून मी तुमची आयडिया क्लिअर करतो. असा प्रोजेक्टाईलचा ट्रॅजेक्टरी असेल तर या पोझिशनला पार्टिकल असेल, ही मॅक्झिमम हाईट, तर या ठिकाणी तुम्हाला यल काढायचा आहे. आता बेटा इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, यल इज इक्वल टू MRV हा फॉर्म्युला आहे. यल इज इक्वल टू MRV. म्हणजे हा जो फॉर्म्युला तुम्हाला मी दिलेला आहे तो कशाचा फॉर्म्युला आहे, अँग्युलर मोमेंटम. आता एखादी बॉडी लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम हे दोन बेसिक कन्सेप्ट आहेत बेटा. लिनियर मोमेंटममध्ये काय असतं आणि अँग्युलर मोमेंटममधला काय फरक येतो, तर लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम जे असतात हे लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन मोशनमध्ये सरळ रेषेमध्ये एखादा पार्टिकल मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर मोमेंटम म्हणतो बेटा. कोणतं, लिनियर मोमेंटम. आणि तो जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर मोमेंटम. आता परत इथं काय, या पोझिशनला ही जी वेलॉसिटी आहे ती कोणती आहे, MRV जे म्हटलेलं आहे. व्ही म्हणजे कोणतं, व्ही कॉस थीटा. टॉप पोझिशनची वेलॉसिटी हॉरिझॉन्टल असते. टॉप पोझिशनला जी वेलॉसिटी असते ती वेलॉसिटी कोणती असते, हॉरिझॉन्टल असते. आणि आर म्हणजे काय झालं, आता हे इथं तुम्हाला आर इज इक्वल टू हाईट, हे सेमी सर्क्युलर पाथ आहे ना असा. तर बेटा इथं येईल MHV कॉस थीटा. चला, M पार्टिकलचं मास, H म्हणजे U स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2G इंटू V कॉस थीटा. हे आता हे V राईट. हां चला बेटा. हां पुढे आता न्यूमरिकल तुम्हाला अँगल जो दिलेला आहे, किती दिलेला आहे, 30 डिग्री दिलेला आहे. तो अँगल जो दिलेला आहे तो 30, त्याची किंमत ठेवा. आता फक्त काय आता M इंटू व्ही क्यूब साइन स्क्वेअर 30 इंटू कॉस 30 अपॉन 2 इंटू G. चला पुढे L इज इक्वल टू M इंटू व्ही क्यूब साइन 30 1/2 स्क्वेअर 1/4 इंटू कॉस 30 √3/2 आणि हे डिवाइड बाय 2G. M इंटू व्ही क्यूब 4 दूनी 8 दूनी 16G. किती आलं ते 16G. राईट आहे,
√3 हे √3 ॲज इट इज √3 mv³ अपॉन 16g. दिस इज द अँग्युलर मोमेंटम. आहे का पॉवर ऑप्शनमध्ये m इंटू v³ इंटू √3 m v³ इंटू √3 divided by 16g is the result of this numerical. प्रॉब्लेम नंबर 61 मध्ये ट्राय करा बरं. काय 2 बॉडीज आर थ्रोन ॲट एन अँगल. पहिल्याचा अँगल θ1 45 डिग्री आणि θ2 दुसऱ्याचा दिलेला आहे तो 60 डिग्री with the horizontal such that maximum height attained h1 is equal to h2. Maximum height attained is same. The ratio of velocity of projection u1 upon u2 बरोबर काढायचं आहे. u1 अपॉन u2 काढायचं आहे. बेसिक फॉर्म्युलेमध्ये h1 इज इक्वल टू h2. आता h1 ची किंमत किती असेल u1 स्क्वेअर साइन स्क्वेअर θ1 डिवाइडेड बाय 2 इंटू g is equal to u2 square sin square θ2 divided by 2g. Hit 2g cancel. u1 upon u2 चा whole square is equal to sin square θ2 upon sin square θ1. What is sin square θ2? म्हणजे 60. sin square 60 divided by sin square 45. आता sin square 60 म्हणजे किती √3/2 म्हणजे 3/4 divided by 1/2. sin 45 ची 1 upon √2 चा स्क्वेअर 1/2 and this is 3 divided by 4 into 2s/1 is equal to 3/2 आणि u1 by u2 is equal to √3/2. u1 by u2 is equal to √3/2. या ठिकाणी हा न्यूमरिकल अशा पद्धतीनं आपण सॉल्व केला बेटा. हां, आता पुढे जो दिलेला आहे फिगरमध्ये पहा. यामध्ये ट्रॅजेक्टरीज ऑफ 2 प्रोजेक्टाइल्स आर शोन इन फिगर. लेट T1 and T2 बी द टाइम पिरियड्स अँड U1 and U2 देअर स्पीड्स ऑफ प्रोजेक्शन. देन तर एक आपल्याला इथं घ्यावं लागेल. एका याला 1-2 प्रॉब्लेम आहेत ते वेगवेगळे, त्याचे एकाचं सोल्युशन आपण पाहूया. ट्रॅजेक्टरीज ऑफ 2 प्रोजेक्टाइल्स आर. या 2 प्रोजेक्टाइलच्या ट्रॅजेक्टरीज आहेत म्हणजे मार्ग शोन इन फिगर. हे पहिला R1 आणि दुसरा R2. इथपर्यंतचा R1 आणि पुढचं आहे R2 हे दिलेलं बेटा. आणि यांचा टाईम पिरियड जो असेल एकाचा T1 आणि दुसऱ्याचा T2 दिलेला. बी द टाईम पिरियड्स अँड U1 अँड U2 देअर स्पीड्स. पहिल्याची स्पीड U1 आणि दुसऱ्याची स्पीड U2 असं दिलेलं आहे. देन आता तुम्हाला विचारलेलं आहे इथं म्हणजेच हाईट्स दोन्हीची सेम आहे. H1 इज इक्वल टू H2. रेंज वेगवेगळे आहेत तर आणि अँगल ऑफ प्रोजेक्शनसुद्धा वेगवेगळे आहेत. रेंज वेगळे आहेत
म्हणजेच काय असेल सांगा आता मला इथं u1 स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा 1 डिवाइड बाय 2g इज इक्वल टू u2 स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा 2 डिवाइड बाय 2g. कारण हाईट जी आहेत ना ही हाईट जेवढी आहे तेवढीच इथं हाईट आहे. ही h1 आहे ही h2 आहे, हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणून मी इक्वेट केलं, हे 2g आणि 2g कॅन्सल झालं. मग u1 अपॉन u2 चा स्क्वेअर बरोबर आहे साइन स्क्वेअर थीटा 2 अपॉन साइन स्क्वेअर थीटा 1. तर u1 अपॉन u2 इज इक्वल टू साइन ऑफ थीटा 2 अपॉन साइन ऑफ थीटा 1. साइन ऑफ थीटा 1. पहा बेटा, हा अँगल थीटा 1 लहान आहे, हा अँगल थीटा 2 मोठा आहे. म्हणजे ॲज थीटा 2 ग्रेटर दॅन थीटा 1 असेल तर साइन थीटा 2 अपॉन साइन थीटा 1 ग्रेटर दॅन 1. म्हणजे u1 अपॉन u2 ग्रेटर दॅन 1. Therefore, u1 greater than u2 or u2 less than u1. आलं का लक्षामध्ये बेटा? काय आलं पॉवर? u1 greater than u2 किंवा u2 less than, म्हणजे बी ऑप्शन इथं करेक्ट येईल बेटा. हां, आता पुढे काय दिलेलं आहे पहा बरं. 63 नंबरचा न्यूमरिकल जो आहे, the range of a particle projected at an angle of किती theta 1 is equal to 15 degree with the horizontal, याचा रेंज 1.5 किलोमीटर आहे. इट्स रेंज when the projected with the same velocity, हां म्हणजे इनिशियल जे असेल आणि थीटा 2 इज इक्वल टू 45 डिग्री. तर R2 बरोबर काढा आणि u1 इज इक्वल टू u2 इज इक्वल टू u म्हटलेलं. u1 इज इक्वल टू u2 इज इक्वल टू u. तर बेटा इथं पहा काय दिलेलं आहे, R2 बाय R1 इज इक्वल टू u स्क्वेअर अपॉन g साइन ऑफ 2 थीटा 2 डिवाइडेड बाय साइन ऑफ 2 थीटा 1 आणि इथं u स्क्वेअर अपॉन जी हे कॅन्सल झालं. साइन ऑफ 2 इंटू 45 डिवाइड बाय साइन ऑफ 2 इंटू 15 इज इक्वल टू साइन ऑफ 90 डिवाइड बाय साइन ऑफ 30. साइन 90 ची किंमत 1 आणि साइन 30 ची किंमत 1/2 अँड देअरफॉर R2 इज इक्वल टू R1 इंटू 2. हे भागिले उलटून गुणिले हे वर जाईल. तर 2 टाइम्स R, 2 इंटू R दिलेलं आहे 1.5 किलोमीटर, दॅट इज इक्वल टू 3 किलोमीटर. रेंज असेल R2 is equal to 3 किलोमीटर इज द रेंज. आलं का बेटा लक्षात? हा न्यूमरिकल